पुन्हा एकदा एनडीएचं सरकार असंच चित्र आहे, असेच आकडे जे आहेत ते सध्या समोर आलेले आहेत। स्क्रीनवर आपण ही टॅली पाहतोय, यामध्ये भाजप 90, जेडीयू 81, एलजेपी 20, तर महाआघाडीचे आकडे जर आपण पाहिले तर मात्र काँग्रेस अवघ्या 5 जागी आघाडीवर आहे, तर आरजेडी 28 जागी आघाडीवर आहे। आरजेडीने 143 जागा लढल्या होत्या, मात्र अवघ्या 28 जागी आघाडी घेण्यात यश आलेलं आहे। हे आकडे सध्याचे स्क्रीनवरचे लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि वन साइड खरं तर एनडीएच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे। 195 जागी एनडीए आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी अवघ्या 38 जागी आघाडीवर आहे। भाजप 90, जेडीयू 81 आणि एलजेपी 20, एनडीए 195, तर महाआघाडी आकडेवारी पाहूया। काँग्रेस 5, आरजेडी 28, आघाडीच्या वाट्याला 38 जागांची आघाडी। जेएसपी मात्र एकही खातं उघडू शकलेला नाहीये। जनसुराज्य पक्षाला एकाही ठिकाणी आघाडी मिळवता आलेली नाहीये। ही आताची आकडेवारी आपण पाहिलेली आहे। एनडीएच्या वाट्याला 195 जागा, तर आघाडीच्या वाट्याला अवघ्या 38 जागा आलेल्या आहेत। लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणावर आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। ही निवडणूक म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्यासाठी पानिपत ठरलं का, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। तर बिहारमध्ये आता सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। फिर एक बार नीतीश कुमार अशाचे बॅनर जे आहेत ते सध्या लागलेले आहेत। नीतीश कुमार कल भी, आज भी और कल भी रहेंगे, अशा आशयाची घोषणाबाजी सध्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। ठिकठिकाणी आपण पाहतोय ढोल ताशे वाजतायत, लाडू वाटप केले जात आहे। कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी देखील पूर्णपणे करण्यात आलेली आहे। तर हे आकडे जे आहेत ते आता कल जे आहेत ते सगळे समोर आलेले आहेत। पुन्हा एकदा आकडेवारी पाहूया। एनडीए 195, महाआघाडी 38, तर जेएसपी मात्र 0 जागी आघाडीवर आहे। मैथिली ठाकूर या देखील 6206 मतांनी आघाडीवर आहेत। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न सारखा निकाल लागल्याची टीका संजय राऊत यांनी देखील ट्विटद्वारे केलेली आहे। ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। बिहार कुणाचं, तर फिर एक बार बिहार में एनडीए सरकार, अशीच घोषणाबाजी सध्या ऐकायला मिळते। तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। तेजस्वी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला। काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या अशी प्रतिक्रिया दिली आहे दानवेंनी। काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। काँग्रेस फक्त जागा वाटपात मोठा वाटा मागतं, अशी टीकाही दानवेंनी केलेली आहे। अंबादास दानवे यांचा काँग्रेसवर हा निशाणा। अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे। काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो, कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं। मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे। हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही। महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं, तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते। परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली आहे।